नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, कर्तव्य पथावर भव्य सोहळा, एकता विविधता आणि प्रगती प्रजासत्ताक दिनाची संकल्पना। दिल्लीतील कर्तव्य पथावर 30 चित्ररथांद्वारे भारतीय सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन, प्रथमच 21 स्वदेशी तोफांद्वारे सलामी देणार। देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचा सर्वत्र उत्साह, अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई। सोलापूर महानगरपालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई ड्रोन पायलट नागेश राशीनकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित। नागपूरमध्ये संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन, महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन पार। प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगाची सजावट पाहण्याकरता भाविकांची गर्दी। भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीकरता पुरस्कार जाहीर। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्य पथावर सुमारे 10,000 विशेष पाहुणे उपस्थित। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन, दिल्लीतील कर्तव्य पथावर लष्करी संचलन। यावेळी विविध राज्याचे चित्ररथ भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचं प्रदर्शन करणार। देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, सोलापूरमधील उजनी धरणात तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिका तिरंगी रोषणाईने उजळली। देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंग्याच्या प्रकाशात चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयाची इमारत सजली। इमारतीला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राज्य पोलीस दलातील 75 पोलिसांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार, तर यापैकी 31 जणांना शौर्य पदक देण्यात येणार। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई, प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर समितीमार्फत आकर्षक विद्युत रोषणाई। हिंदू धर्म हा माणसावर प्रेम करणारा, त्यामुळे भाजपसोबत मुस्लिम जोडला गेलाय, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन। विरोधी उमेदवारांच्या पेक्षा आमचे उमेदवार सरस, हसन मुश्रीफ यांचा विरोधकांना टोला, विकासासाठी साथ देण्याचं जनतेला आवाहन। रुपाली प्रतापराव कदम यांना जीवन रक्षा पदक जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं अभिनंदन। भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का, सुषमा अंधारेंचा भाजपला थेट सवाल। भाजप आणि एमआयएमची नुरा कुस्ती सुरू, भाजप आणि एमआयएमचे स्क्रिप्टेड गेम सुरू, अंधारेंचं वक्तव्य। देसाई विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं, भाजप नगरसेवक अशोक शेळके यांनी मुस्लिम समाजाविरोधात चुकीची भाषा वापरल्याचा आरोप, एमआयएमची पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार। पुण्यात खासदार मोहोळांकडून 15वं खासदार जनसंपर्क अभियानात स्वतः मोहोळांकडून नागरिकांच्या समस्यांचं निवारण, महापालिका निवडणुकीनंतर पहिलंच अभियान। भगवा हे पाक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंचे इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर, तुमचा माज उतरवण्यासाठी आम्ही रणरागिणी पुरेशा आहोत, ज्योती वाघमारेंचं वक्तव्य। कल्याणमध्ये ठाकरे सेनेची फलकबाजी, ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता असा आशय, मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे नॉट रिचेबल। महाराष्ट्र तुझ्या बापाचा आहे का, भाजप आमदारांनी इम्तियाज जलील यांना डिवचलं, संजय केनेकरांचा जलीलांवर हल्लाबोल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या पाहणी दरम्यान परळ डेपोमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या, मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, प्रताप सरनाईकांचे आदेश। कुणाच्या बोलण्याने महाराष्ट्र हिरवा होत नसतो, मंत्री गुलाबराव पाटलांचं जलील यांना प्रत्युत्तर, कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचा जलील यांना सल्ला। वरणगावातील शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश, राजेंद्र चौधरी यांचा जाहीर सभेत प्रवेश। पुण्यात 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक लावण्यावरून हाणामारी, दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल होताच माफीनामा। सावंत काका पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत,
धनंजय सावंतांचा तानाजी सावंतांना निर्वाणीचा इशारा. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता प्रकरण दमानियांचं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र. भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अंजली दमानियांची पत्रातून विनंती. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, आमदार राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. मुंबईत हक्काचं घर घ्यायची सुवर्ण संधी. मार्चमध्ये म्हाडाची 3,000 घरांची लॉटरी. कोकण मंडळाच्या 4,000 घरांची लॉटरी काढणार. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण. विविध मागण्यांकरता कर्मचाऱ्यांचं उपोषण. खासदार अमर काळेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट. डिजिटल तिकीट खरेदीकडे रेल्वे प्रवाशांचा वाढता कल. पश्चिम रेल्वेवर 42% तिकिटांची ऑनलाईन विक्री. खिडक्यांवरील रांगांना फाटा. काढलेले सर्व स्पीड ब्रेकर्स तातडीने बसवा. पुणे महापालिकेच्या प्रशासनाला सूचना. सायकल स्पर्धेसाठी काढले होते तब्बल 90 स्पीड ब्रेकर्स. नाशिक विविध मागण्यांकरता शेतकऱ्यांचा लॉंग मार्च. सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. किसान सभेचे डॉक्टर अजित नवलेंची मागणी. राज्यातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र पंढरपुरात एसटीची दुरवस्था. लालपरीशिवाय शिवशाही एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होऊनही नादुरुस्त बसेसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. बीडमध्ये लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. 2025-26चं वार्षिक स्नेहसंमेलन 2 सत्रात संपन्न. सोन्याच्या किमतीत 29,000ची वाढ. चांदी देखील 1,32,000 महागली. अमेझॉन कंपनी पुढील आठवड्यात 27 जानेवारीपासून मोठी नोकर कपात सुरू. कंपनी जवळपास 14,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ. 30,000 महत्त्वाच्या पदांची कपात करण्याचं कंपनीने ठरवलं. जळगाव पोलीस कर्मचाऱ्यांचा डान्स बार मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एका गुन्ह्याच्या तपासात मुंबईत आले होते. प्रकरणाची पोलीस अधीक्षकांकडून दखल. पुणे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर. शिळीमकरांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच घाणीचं साम्राज्य. पोलिसांसह आजूबाजूच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नगर परिषदेनं तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांकडून मागणी. अमरावतीत अविश्वास ठरावामुळे पद गेलं तरी गुलाल उधळून आनंद साजरा. भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला परत कामावर घेण्यासाठी होता दबाव. न ऐकल्यानं सदस्यांनी आणला अविश्वास प्रस्ताव. अमरावतीत वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हेल्मेट वापरण्याची सक्ती. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आदेश. तज्ज्ञ डॉक्टरांची पदं भरण्यास सुरुवात. गडचिरोली जिल्ह्यात सरकारी रुग्णालयातील समस्येकडे लोकशाही मराठीनं वेधलं लक्ष. आता रुग्णालयांमध्ये पदं भरण्याच्या प्रक्रियेला वेग. बारामतीच्या मोरगाव बस स्थानकातील शौचालयांना कुलूप. महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. शौचालय खुली आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेची मागणी. गडचिरोली पोलीस दलातील 31 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक जाहीर. 2018 साली बोरिया कसनासूर चकमकीतील शौर्यपूर्ण कामगिरीसाठी पदक जाहीर. सांगलीच्या हमीभाव केंद्रांवर 2,000 क्विंटल सोयाबीन खरेदी. सांगली आणि जिल्ह्यात सांगली आणि तासगाव इथे महाराष्ट्र राज्य फेडरेशनतर्फे 2 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू. हमीभावाने तूर खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता मर्यादा जाहीर. तूर किमान आधारभूत किमतीनं क्विंटल 8,000 रुपये. बदलतं हवामान आणि वाढता खर्च पाहता घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय शोधत राजमा या नव्या पिकाची केली लागवड. कमी खर्च चांगला दर असल्यानं शेतकऱ्यांची राजमा पिकाला पसंती. खानदेशात आगाप मृगबहर केळी लागवडीची तयारी सुरू. लागवड यशस्वी करण्याकरता शेतकऱ्यांची धडपड. अहिल्यानगर जिल्ह्यात बटाटा काढणीला सुरुवात. दरवर्षीच्या तुलनेत बटाटा प्रति किलो 4 ते 5 रुपयांनी कमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासळीच्या दरात महिनाभरानंतर सुधारणा होण्यास सुरुवात. पापलेटला प्रति किलो 1,500 तर सुरमई प्रति किलो 1,100 रुपयांपर्यंत दर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक. याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर. दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत.
हिंगोली जिल्ह्यात नाफेडचे हमीभाव केंद्र बंद, परिणामी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. शासनाने तत्काळ नाफेड मार्फत तूर विक्रीसाठी नोंदणी सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. उत्तर प्रदेशच्या लांबच्या सुट्टीमुळे भाविकांची गर्दी. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राजवळ सुरक्षा व्यवस्था तैनात. प्रजासत्ताक निमित्त मोठ्या प्रमाणावर पोलिसांची गस्त. जम्मू काश्मीरमधील भद्रवाह परिसरात सैनिकांची पायी यात्रा. जम्मू श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्यानं संपूर्ण परिसर बर्फानं झाकल्याचं पाहायला मिळालं. तर जम्मू काश्मीरमधील बनिहालमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. चारही बाजूला पसरली बर्फाची चादर. मनालीमध्ये देखील हिमवृष्टी. पर्यटकांची तब्येत बिघडली. मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्यानं राष्ट्रीय राजमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनं अडकली. शिमल्यात बर्फवृष्टी होत असल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण, व्यावसायिक देखील उत्साह. तर जम्मू काश्मीरमधील राजौरीत डोंगरावर बर्फवृष्टी. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. जम्मू काश्मीरमधील बनिहालमध्ये बर्फवृष्टी. लोकांची तब्येत बिघडली. बर्फवृष्टीत लोकांनी घेतला शेकोटीचा आधार. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांची गर्दी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पहलगाममध्ये पोलीस तैनात. पर्यटकांनी इथे यावं, आम्ही त्यांची सुरक्षा करू. स्थानिक व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर साचला बर्फ. जनजीवन विस्कळीत. सध्या साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू. मध्ये कडाक्याची थंडी. सगळीकडे धुकं पसरलं. धुक्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यासाठी अडथळा. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे हजारो पर्यटक ठिकठिकाणी अडकले. गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांचा संपर्क तुटला. 14,90,00,000 पासवर्ड लीक. जीमेल, फेसबुक आणि नेटफ्लिक्ससह अनेक प्लॅटफॉर्मचा समावेश. केरळ बसमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरण. सोशल मीडिया तरुणासाठी जीवघेणं ठरलं. बसमधील एका महिलेनं केला व्हिडिओ व्हायरल. उत्तर प्रदेशमधील वाराणसीत काशी विश्वनाथ धाममध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी. सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची तीर्थस्नानी गर्दी. राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी. रामनगरीत सुरक्षा वाढवली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक. दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी गमावला होता जीव. हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक. 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर. श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परभणी राज्य महामार्गावर उसाचा ट्रक पलटी. मुख्य मार्गावर अपघात झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी. प्रवाशांना करावा लागला अडचणींचा सामना. बॉर्डर 2 ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई. अवघ्या 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार. जगातील 4 अब्ज लोकांसमोर पाण्याचं संकट. चेन्नई दुष्काळाच्या उंबरठ्यावर. जगातील दिल्ली, बीजिंग, न्यूयॉर्क आणि रिओ यांसारख्या शहरात पाण्याचं संकट. लोकांनी स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात. कॅनडाच्या पीएमचं वक्तव्य. ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकीनंतर मार्क कार्नींचं वक्तव्य. कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या. 28 वर्षीय दिलराज सिंग गिलची गोळ्या झाडून हत्या. गँगवॉरमधून हत्या झाल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात. 3 तालुक्यात महायुती एकत्र लढणार. 6 तालुक्यात भाजप स्वबळावर रिंगणात. धाराशिवमध्ये शिवसेनेत गोंधळ. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजप आमदाराच्या हातून वाटप. शिवसेना पदाधिकाऱ्यानं राजन साळवींना विचारला जाब. पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल. सत्तेची चावी ना अजित पवारांकडे ना भाजपकडे. विजय शिवतारे स्पष्टच बोलले. नागपूर भाजप नगरसेवकांची गटनोंदणी 27 जानेवारीला. भाजपच्या 102 नगरसेवकांची होणार स्वतंत्र गटनोंदणी. देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या वतीनं प्रजासत्ताक दिन साजरा. आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. प्रजासत्ताक दिन आपल्या स्वातंत्र्याचं, आपल्या संविधानाचं आणि आपल्या लोकशाही मूल्यांचं एक शक्तिशाली प्रतीक. प्रजासत्ताक दिनानिमित्त मोदींनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा. ज्या क्षणापासून शेकडो वर्षांच्या पारतंत्र्याची बंधनं झुगारली गेली, गुलामगिरीचं पाश तोडून स्वातंत्र्य, स्वराज्य, आत्मसन्मान अशा मूल्यांसह जगातील सर्वोत्तम असं संविधान स्वीकारलं गेलं, तो हा आजचा दिवस. शरद पवारांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विट करत दिल्या शुभेच्छा. कोल्हापुरात मतदार दिनानिमित्त पथनाट्याचं आयोजन. मतदान संविधानानं दिलेला अमूल्य अधिकार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं प्रतिपादन. नाशिकमध्ये सतत झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट, वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.